लॉर्ड्सवरची रोहितची सेंचुरी पाहिल्यानंतर एकच म्हणावं असं वाटतंय, कट्यार काळजात घुसली. आणि सोशल मीडियावर त्याच्या रिटायरमेंटच्या चर्चांना जे उधाण आलं होतं त्या सगळ्याला त्याने आपल्या बॅटने मैदानाबाहेर फेकून दिलं. लॉर्ड्सवर वन डे मध्ये शतक झळकवणारा एकमेव भारतीय. माझा मुंबईचा राजा आता लॉर्ड्सचा किंग देखील झाला. लॉर्ड्सवरती शतक ठोकणं ऐऱ्या गायऱ्याचं काम नाही आहे, आणि तेही जवळपास 400 धावांचा पाठलाग करताना. नवीन कोणतरी पोरगा असता तर कदाचित दडपणाखाली गेला असता. म्हणूनच 2027 पर्यंत रोहितची टीमला गरज किती आहे ते आपल्याला सगळ्यांना कळालं. शतकानंतर रोहितपेक्षा जास्त आनंद विराट कोहलीच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्याच्या डोळ्यात तो अभिमान सगळं काही सांगून जात होता. क्रिकेटमधली ही आपली जय-वीरूची जोडी. दोघांनी मिळून चेस पूर्ण करायचा पुरेपूर प्रयत्न केला. विजय जरी मिळाला नसेल ना तरी एक गोष्ट मात्र कळाली, फक्त जोश पुरेसा नाही आहे, त्याला अनुभवाची साथ असणंही तितकंच गरजेचं आहे. आता फक्त एकच सांगायचंय, रोहितच्या रिटायरमेंट बद्दल ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बनवला एकच रिक्वेस्ट आहे, अशा बातम्या आल्या ना की त्याची आधी शहानिशा करा, सोर्स तपासा, बातमी खरी आहे की नाही ते पहा आणि मगच व्हिडिओ बनवा. कारण अशा बातम्यांशी ना लाखो लोकांच्या भावना जोडलेल्या असतात. बाकी आपला रोहित आणि कोहली दोघं पण दंगा करायला तयारच आहेत. आता रोकू खेळणार का, 2027 पर्यंत टीम मध्ये असतील का, या चर्चा बास करूयात आणि ते नक्की असतील अशी आशा करूयात.